गुड इव्हनिंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण? सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आई दवाखान्यात जाऊन येतो. चला आणि आता दवाखान्यात जाऊन येतो. मावशी जाऊन येतो आम्ही. व्हिडिओ कंटिन्यू पहा, स्किप न करता. आम्ही कुठे निघालो? आज आहे रविवार. चला मी इकडून चालली. गाड्यामध्ये पार्किंग केल्यामुळे मला जाणं नाही झालं, तर इकडून जाते. चला निघालो तर आता आम्ही गजानन महाराजांना खूप दिवसांनी आज दर्शनाला निघालो महाराजांच्या. एक छोटंसं आमचं जरा काम होतं महाराजांचं. काय झालं राजक ते गाडी बघा. एक माझा नवस राहिलेला आहे, तो फेडायचा आहे. तर म्हणलं आता खूप दिवस झाले, जावं जाणं का नाही झालं. म्हणलं आता कुठं निघायचं आहे, तर ह्यांना म्हणलं आपण गजानन महाराजांना जाऊन येऊ, दर्शन घेऊन येऊ असं. आणि त्यातनं दुपारी जेवण फुल झाल्यामुळे आळस आल्यासारखं झालेलं आहे. करायला सांगितली होती आणि तिचं ओटीपोट दुखत होतं, त्याच्यामुळे ती घाबरून गेलेली होती. साहजिकच आहे, मी पण घाबरले होते. म्हटलं हिला सांगितले सोनोग्राफी करायला, तर म्हटलं तिलाही वाटत होतं काय निघतं काय नाही. तर काय नाही, सगळं नॉर्मल आहे. तर माझं राहिलेला नवस आहे तो फेडून टाकू आता. हा रस्ता ना, हा किती छान करायला लागली तेव्हा ना. खूप गर्दी असते कात्रजच्या बागेमध्ये आज रविवार. शनिवार रविवार फार गर्दी असते कात्रजच्या बागेमध्ये. प्राणी संग्रहालयच आहे ना ते, सर्प उद्यान. सर्प म्हणले की सापच नाहीत, बाकीचं पण आहेत ना. सर्प उद्यान, कात्रजचं सर्प उद्यान. आपण केलेला नवस हा महाराज गजानन महाराज आपोआप आपल्याकडनं फेडून घेतात आणि तशी बुद्धीही सुचते आपल्याला. आज किती दिवसांनी मी आज चालली गजानन महाराजांच्या दर्शनाला. आणि मी ह्यांना म्हटलंसुद्धा की अहो माझा नवस आहे तर फेडायचं आहे. हे म्हटले आज मी म्हटलं गजानन महाराजांना जायचं का, तिथं जाऊया, दर्शन घेऊया आणि माझं नवस फेडूया. तर सांगितल्यानंतर हे म्हटले चल ठीक आहे म्हटले. आणि मग आम्ही निघालो आणि महाराज आपलं करून घेतात. गजानन महाराजांचं मंदिर. आज काही एवढी गर्दी नाही आहे. आमचं विरांश पण आलं इकडं. आम्हाला माहीतच नव्हतं विरांश येणार आहे ते. नारळ घ्यायचंय. हो आम्ही पण किती दिवस झाले आता. चला मस्त गजाननाचं दर्शन घेऊया आता. हे काकांच्या नीट चालायचं, बाप्पा रागवतो मग. आज बघा गजानन महाराजांचं ना किती शांतता इथं मस्त. आज बघा गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये ना काहीही गर्दी नव्हती. किती छान दर्शन झालं, जवळून दर्शन झालं, निवांत दर्शन झालं. आज छान मनसोक्त दर्शन घेतलं मस्तपैकी. अगदी बरं वाटलं, मनाला शांतता वाटली. आणि इथं आहे बघा राम मंदिर. राम सीता लक्ष्मणाचं ही मूर्ती आहे छोटीशी, किती सुंदर आहे बघा ना, रेखीव. चला आम्ही दर्शन घेतलं आणि नवस आमचा निघालो आता. बघा रसिका, अचानक रसिका, विनायक रसिका पिल्लू अचानक तिथं आम्हाला गाठ पडले. आमच्या गाडीच्या मागे चाले. ते पण गजानन महाराजांचं दर्शनासाठी चाले होते. त्यांनाही वेळ नसतो शनिवार रविवार शिवाय. तर चला इकडून प्राजक्तानं मला त्या दिवशी इथं नाही का पुढे गेल्यानंतर खाऊ काय नाव आहे नवरत्नचं का काय कशावरनं, तर तिथं खायला घातलं त्या दिवशी नाही का. कोल्ड कॉफी पाजली इथं कुठं तर. थांबा जाता जाता दाखवते. अजून काय काय मागवलं होतं बाई मला खायला, मागवलं होतं
पाणीपुरी काहीतरी हे बघ इथंच नाही. हां इथंच आहे आतमध्ये कुठंतरी बघा. हां नेहा कॅफे म्हणून आहे. खूप गर्दी असते तिथे. तर तिथंच मला तिने खायला घातलं होतं. म्हणली मम्मी तू कधी येत नाही, आम्ही नेहमीच येतो. तिथं कॉफी प्रसिद्ध आहे आणि छान कॉफी होती. हे बघा आता जवळून दिसेल आपल्याला कात्रजचे बाग सर्प उद्यान. जाताना तिकडून डाव्या साईडला होतं, हे उजव्या साईडला होतं. तर एवढं दिसलं नाही, पण आता बघा दाखवते जवळून. खूप गर्दी असते इथे. आपण हेमाताईंकडे आलो होतो त्यावेळेस किती लांब वाटायचं बापरे. वंदोणी हेमाताई राहत होते बघा त्यावेळेस. हेमा बाळांतीन झाली. आम्ही दोघं जण आलो होतो रात्री पॅसेंजरनी बसून. सकाळी पुण्यात आलो होतो. दोघांना बसून दिलं होतं आई आणि अरविंद आले ते पुणे स्टेशनला घ्यायला. ते वडगाव शिरील राहायचे बरं का तिथे. हे पहा आता रात्रीचे वाजले 8:30 आणि काय झालं, आम्ही गजानन महाराजांचं छानपैकी दर्शन घेऊन आलो आणि मस्त वाटलं. आणि आल्यानंतर मग मावशीबाईंना मिस्टर सोडायला गेले घरी उशीर झाल्यामुळे. तर बघा आता सासूबाईंचं झालेले जेवण. तर आम्ही बसू आता जेवायला. आपल्याला चालता येत नाही, डायपर घालवून घ्यावं, सारखं काढायचं, किती वेळ सांगायचं तेच. पडले म्हणजे काय करता सांगा बरं, ऐकावं थोडं. चला पुढे चला. जाताना पण हे खरड ते खरड, ह्याला आपलंच शरीर आपल्याला पेलवत नाही आता. गाडी चालली होती. हो का, बरं झालं. हो का. चला हे कटिंग करून आलेले आहेत, आता आम्ही जेवायला बसू. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय.